उपराजधानी नागपूरमध्ये आज पावसाचा अक्षरशः हाहाकार पाहायला मिळाला आणि त्यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमधल्या पावसाचा आणि पूरस्थितीचा आढावा देखील घेतला। या संदर्भातले एक ट्विट देखील देवेंद्र फडणवीसांनी केलेलं आहे। ट्विटमध्ये ते नेमकं काय म्हणतात आपण पाहूया। नागपूरमध्ये आज सकाळपासून पावसाचा जबरदस्त जोर पाहायला मिळालेला होता। अनेक सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेलं होतं। रस्त्यांना अक्षरशः नदीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमधल्या पावसाच्या स्थितीचा आणि एकंदरीतच सगळ्या पूरस्थितीचा आढावा घेतला। यंत्रणांना सतर्कतेचे आदेश देखील त्यांनी दिलेले आहेत। या संदर्भातले एक ट्विट जे आहे ते फडणवीसांनी केलेलं आहे। ट्विट आपण पाहतो आहोत सध्या स्क्रीनवर। नागपूर शहर आणि जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। मी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि स्थानिक प्रशासनाशी सातत्याने संपर्कात आहे। स्वतः जिल्हाधिकारी शहराचा दौरा करतायत। शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। पाणी शिरलेल्या भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलंय। कुही परिसरात काही रस्ते बंद झालेले आहेत। मात्र नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही यासाठी प्रशासनाला सतर्कतेचे निर्देश देखील दिलेले आहेत। गडचिरोलीतल्या काही भागांचा संपर्क तुटलाय। विभागीय आयुक्त सातत्याने सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्कात आहेत। त्यांनाही सर्व यंत्रणांना अलर्ट मोडवर ठेवण्यास सांगण्यात आलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।